कराड तालुक्यातील गॅस एजन्सींच्या गलथान व मनमानी कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला असून संबंधित एजन्सींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत बुधवारी कराडच्या तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। तालुका प्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात शिरगाव, वराडे, मसूर, बनवडी, ओगलेवाडी, उंब्रज, कराड आदी भागातील गॅस एजन्सींच्या कामकाजावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। पुरवठा अधिकारी साहिला नायकोडी यांनी घरपोच गॅस सिलेंडर सेवा देण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही प्रत्यक्षात ग्राहकांना ही सेवा मिळत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे। निवेदनानुसार ग्राहकांना OTP मिळाल्यानंतरही गॅस मिळण्यासाठी 15 ते 20 दिवसांपेक्षा अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे। यामुळे ग्राहक आणि एजन्सी चालकांमध्ये वारंवार वाद निर्माण होत आहेत। विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागत असून त्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित गॅस एजन्सींना कडक सूचना देऊन त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा ग्राहकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे। या संभाव्य आंदोलनाची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। यावेळी विक्रम पिसाळ, उमेश अतकरी, सतीश पाटील, योगेश गुजले, संदीप थोरात, पांडुरंग सावंत, जीवन गायकवाड, सुहास देशमाने, अमजद मुसांडे, प्रभाकर कमाने, गणेश जांभळे, अतुल वैद्य, शंकर शिंदे, सुनील हजारे, प्रदीप पोळ, विनोद मोरे, सागर कमाने यांच्यासह अनेक शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कराड उत्तरच्या वतीने आज तहसीलदार मॅडम कल्पना डोळे यांना या संबंधी निवेदन देण्यात आलेले आहे। त्यांच्या तक्रारी त्या सगळ्या सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलेलं आहे की मी चौकशी करते आणि काय असेल ते सुरळीत करायला सांगते, अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करणार असा इशारा दिलेला आहे। एवढंच बोलतो। जय महाराज।